नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे 10वे एक्झाम्पल पाहणार आहोत. 10वे एक्झाम्पल आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date after considering the additional information given below. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, बरोबर. ट्रायल बॅलन्स आपल्याला जर्नल टाईपचा दिलेला आहे, तो आपण पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. पर्टिक्युलरचा कॉलम आहे, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. आपल्याला 3 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, बरोबर. आता आपण ट्रायल बॅलन्सची माहिती पाहूया. स्टॉक इन ब्रॅकेट 1 एप्रिल 2018 48,000. कॅपिटल रिद्धी 50,000, सिद्धी 30,000. पर्चेसेस 22,500. wages 800, carriage inward 1000, sundry creditors 27,600, bills payable 20,000, cash in hand 2,850, insurance 1,200, sundry debtors 32,000, bank overdraft 18,000, carriage outward 900, land and building 42,500, furniture 38,700, sales 47,000, purchase return 500, sales return 400, rent 1,800, bad debts 300, RDD 350, discount debit 700 and credit 1,000. Traveling expenses 250 and last advertisements 4,150. Trial balance tally 1,96,250 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सची माहिती पाहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्या अकाउंटला आपण टिक करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट 1, क्लोजिंग स्टॉक ₹48,700. आता क्लोजिंग स्टॉकची पहिली ॲडजस्टमेंट आहे, याला टिक करायची आवश्यकता नाही. 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700, म्हणजेच वेजेसला आपल्याला टिक करावे लागणार आहे. अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹200, म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला देखील टिक करून घ्यावे लागणार आहे, कारण की याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 3, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%, म्हणजेच या 2 ॲसेटवरती आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे, म्हणून आपल्याला या दोन्हीला पण टिक करावे लागेल. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, बरोबर, दोन्हीला पण आपण टिक केलेलं आहे. 4, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300, म्हणजेच आपण इन्शुरन्स ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे, बरोबर. तर आता आपल्याला इन्शुरन्सला देखील टिक करावे लागणार आहे, म्हणून आपण इन्शुरन्सला देखील टिक केलेले आहे, कारण की त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. अँड लास्ट 5, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली, म्हणजेच माल आगीमध्ये जळालेला आहे 3,000चा आणि इन्शुरन्स कंपन्यानं कसल्याही प्रकारचा क्लेम दिलेला नाही, म्हणजेच रिजेक्ट केलेला आहे, बरोबर. आता ह्याला कुठे टिक करायची आवश्यकता नाही, आपण एक्झाम्पल सोडवताना सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण 10 नंबर एक्झाम्पलची चर्चा केलेली आहे. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये आपण पुढच्या पानावरती एकदम वरती इन दी बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी असं आपल्याला पार्टनरची नावं लिहावी लागतात. त्याच्याखाली पहिल्या अकाउंटचं आपल्याला नाव लिहायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, बरोबर. पहिल्या पानामध्ये वहीच्या आपण
ॲन्सर सोडवत असताना ट्रेडिंग अकाउंट त्याच्याखाली स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 लेफ्ट हँड साईड इज डेबिट राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. हे पहिल्या पेजवर तुम्ही ओपन करणार आहात. दुसऱ्या पेजवरती तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करावा लागणार आहे. त्याचं देखील नाव लिहायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याच्याखाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 लेफ्ट हँड साईड इज डेबिट राईट हँड साईड इज क्रेडिट. हे दुसऱ्या पानावरती ओपन करायचं आहे. तिसऱ्या पानावरती तुम्हाला बॅलन्स शीट ओपन करावे लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. हे तिसऱ्या पानावरती असणार आहे. आणि चौथ्या पानावरती तुम्हाला वर्किंग नोट त्या ठिकाणी आखून घ्यावे लागेल. बरोबर. एक्झाम्पल 10 वर्किंग नोट्स. आणि असं वर्किंग नोट आपण एक्झाम्पल सोडवताना ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी पाहताना आपण ते एक 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 त्या ठिकाणी करत जाणार आहोत. अशा प्रकारे वर्किंग नोटला देखील शेवटचं पेज ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन समजायला मदत होईल. आता आपण ॲक्च्युली एक्झाम्पल सोडवायला चालू करणार आहोत. आता आपण ज्याला आपण टिक केलेलं नाही टिक सोडून इतर जे अकाउंट आहेत त्याचं आपण पोस्टिंग ह्या तिन्ही अकाउंटमध्ये करणार आहोत. पहिला आहे स्टॉक म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे 48,000. तर तो आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एकदम वरती टॉपला. बरोबर. टू ओपनिंग स्टॉक 48,000. बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल किती आहे रिद्धी 50,000 आणि सिद्धी 30,000. तर आपण कॅपिटल कुठे घेतो बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला. बरोबर. तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला एकदम वरती कॅपिटल पहिला पार्टनर रिद्धी इनरला 50,000 2-3 वेळा जागा सोडायची. त्याच्यानंतर कॅपिटल सिद्धी 30,000. बरोबर. अशा प्रकारे जागा सोडून त्या ठिकाणी पार्टनरची नावं लिहून इनरला अमाऊंट घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पर्चेसेस. पर्चेसेस किती आहे 22,500. बरोबर. आता पर्चेसेस आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खाली टू पर्चेसेस 22,500. बरोबर. आता पर्चेसेसचा रिटर्न दिलेला आहे. बरोबर. तो रिटर्न त्या ठिकाणी पाहूया आपण. बरोबर. परचेस रिटर्न किती आहे 500 रुपये. म्हणजे तो आपल्याला लेस करावा लागणार आहे. म्हणून लेस परचेस रिटर्न 500 आउटरला किती आले 22,000. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणून तो कॅरेज इनवर्ड 1,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे सन्ड्री क्रेडिटर्स कुठे घेणार आपण 27,700 बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईड. बरोबर. तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 27,700 घेणार आहोत. त्याच्यानंतर बिल्स पेएबल 20,000. तर ही देखील आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल देखील आपण 20,000 घेणार आहोत. त्याच्यानंतर कॅश इन हँड हाताची शिल्लक रक्कम 2,850 बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बरोबर. कॅश इन हँड बघा 2,850. बरोबर घेतलेले आहे. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स. बरोबर. सन्ड्री डेटर्स किती आहे 32,000. ही पण आपली काय आहे ॲसेट म्हणून सन्ड्री डेटर्सला देखील ॲसेट साईडला घ्यायचं. बघा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आपली लायबिलिटी असते. बरोबर. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. बरोबर. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड कुठे घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. टू कॅरेज आउटवर्ड 900. बरोबर. त्याच्यानंतर सेल्स आपण कुठे घेतो 47,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला एकदम वरती बाय सेल्स 47,000. आता सेलचा रिटर्न दिलेला आहे तो आपण पाहूया. बरोबर. सेल्स रिटर्न किती आहे 400 रुपये. तो काय करणार आपण लेस करणार म्हणून लेस सेल्स रिटर्न 400 आउटरला किती आले 46,600. बरोबर. सेलचं देखील आपण पाहिलेलं आहे. परचेस रिटर्न मगाशी झाला सेल्स रिटर्न झाला आता रेंट. बरोबर. आता रेंट किती आहे 1,800 मात्र रेंटचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून रेंटला कुठे घ्यायचं रेंट हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर
इनडायरेक्ट इन्कम आहे. क्रेडिट म्हटल्यानंतर इन्कम झाला, म्हणून रेंट हा इनडायरेक्ट इन्कम दिलेला आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. बाय रेंट 1800 बरोबर. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बॅड डेट्स दिलेला आहे 300 आणि ओल्ड RDD दिलेला आहे 350. म्हणजेच बॅड डेट्स हे ओल्डच आहे बरोबर. हे ओल्डच आहे बॅड डेट्स आणि हे RDD देखील ओल्डच आहे बरोबर. दोन्ही पण ओल्डच आहे. तर बॅड डेट्स ओल्ड किती आहे 300 आणि RDD ओल्ड किती आहे 350 बरोबर. आणि आत्ता ह्या आपल्याला एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सन्ड्री डेटर्सवरती RDD काढायला सांगितलेली नाही. तसेच न्यू बॅड डेट्स देखील दिलेला नाही. म्हणजे न्यू बॅड डेट्स नाही, न्यू RDD नाही. कशावर आपण काढतो ते सन्ड्री डेटर्सवरती, ते दिलेलं नाही. म्हणून आपण सन्ड्री डेटर्सला टिक केलेलं नाही, कारण की त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. म्हणून हे 32,000 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला पण डायरेक्ट आउटरला घेऊन टाकलेले आहेत. म्हणजेच ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला न्यू बॅड डेट दिलेलं नाही आणि न्यू RDD दिलेलं नसल्यामुळं आता ह्याचं पोस्टिंग आपल्याला करावं लागणार आहे. तर आता याच्यामध्ये ज्याचे अमाऊंट जास्त असेल त्याप्रमाणे इफेक्ट दाखवायचा आहे. म्हणजे आता ओल्ड RDD जास्त आहे, त्याचं बॅलन्स कोणतं आहे क्रेडिट, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जायचं बरोबर. बाय RDD ओल्ड 350 आणि ओल्ड बॅड डेट्स किती आहे 300 म्हणजे कमी आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय करायचं लेस करायचं. लेस बॅड डेट्स ओल्ड 300, आउटरला किती आले 50. 350 म्हणून 300 गेले किती आले 50. आता ह्याचा इफेक्ट आपण कसा दाखवला तर ओल्ड RDD जास्त असल्यामुळं त्याच्याप्रमाणे आपण पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेला आहे आणि त्याच्यामधून हे ओल्ड बॅड डेट्स लेस करून आउटरला अमाऊंट घेतलेली आहे बरोबर. आतापर्यंत याची आपण चर्चा थोडी ॲडजस्टमेंटमध्ये करूया. आता याच्या अगोदर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये हे ओल्ड बॅड डेट्स दिलेलं असायचं बरोबर. ॲडजस्टमेंटमध्ये हे बॅड डेट्स न्यू देखील दिलेलं असायचं. RDD न्यू आपल्याला काढायला लावलेले असायचे ॲडजस्टमेंटमध्ये. हे तिन्ही पण असायचे बरोबर. हे तिन्ही पण असायचे. ह्या तिन्हीची टोटल केली काय असायची जादा यायची जादा, आणि ओल्ड RDD कशी असायची कमी असायची. म्हणून ह्याला आपण इफेक्ट कुठं दाखवायचो, याची जादा अमाऊंट येत असल्यामुळं आपण ह्याला कुठे घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचो. हे ह्या सर्वांची बेरीज रिजनरला घ्यायचो बरोबर. आणि त्याच्यामधून लेस RDD ओल्ड काय करायचो मायनस करायचो आणि आउटरला काय असेल ते अमाऊंट घ्यायचो. कुठं करायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता ह्या एक्झाम्पलमध्ये हे ॲडजस्टमेंटमधलं बॅड डेट्स न्यू दिलेलं नाही आणि हे ॲडजस्टमेंटमध्ये न्यू RDD देखील सन्ड्री डेटर्सवरती काढायला सांगितलेली नाही, म्हणजे ॲडजस्टमेंटच नाही बरोबर. आता काय आहे फक्त हे बॅड डेट्स ओल्ड आहे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आणि हे RDD देखील ओल्ड ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. म्हणजे एवढे एक आणि हे एवढे दोनच ते एकने घटक आहेत किंवा अकाउंट आहेत. आता याच्यावरूनच आपल्याला पोस्टिंग करायचं आहे बरोबर. म्हणून अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण हे पोस्टिंग केलेलं आहे. ज्याची जादा अमाऊंट असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला पोस्टिंग करावं लागतं. म्हणून ओल्ड RDD जास्त असल्यामुळं अमाऊंट आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट केलेलं आहे बरोबर. आता दुसरी एक बाजू सांगतो. कधी कधी ओल्ड RDD जर त्याकडे जास्त असेल अमाऊंट, या तिन्हीची आपण बेरीज केली आणि ओल्ड RDD समजा जास्त असेल अमाऊंट त्याची, तर याच्याप्रमाणेच पोस्टिंग तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड RDD काय असेल ते अमाऊंट घ्यायची. त्याच्यामध्ये हे तिन्ही अमाऊंट वजा करून किंवा ह्याची सगळ्याची बेरीज करून नंतर लेस करून आउटरला द्यायकडे अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे ह्या तिन्हीची जास्त अमाऊंट असेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आणि ओल्ड RDD त्यातनं लेस करून आउटरला काय अमाऊंट घ्यायची. समजा ओल्ड RDD समजा एखाद्या जास्त असेल तर त्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करायचं. बाय ओल्ड RDD काय असेल ते अमाऊंट घ्यायची. त्यामध्ये हे तीन अमाऊंटची बेरीज करून ती लेस करून आउटरला द्यायकडे अमाऊंट घ्यायची. म्हणजे या तिन्ही जास्त असेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, याची जास्त असेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर.
आता जसं आपण केलेलं आहे तसं. अशा प्रकारे पोस्टिंग तुम्हाला करावं लागतं. अशा प्रकारे बॅड डेट्स बरोबर, बॅड डेट्स आणि RDD याचं आपण पोस्टिंग पाहिलेलं आहे. आता पुढचं आहे डिस्काउंट. डिस्काउंटचा डेबिट पण 700 दिला आहे आणि क्रेडिट पण 1000. तर दोन्हीकडे पण आपल्याला घ्यावं लागेल. डेबिटचा डेबिटला आणि क्रेडिटचा क्रेडिटला. टू डिस्काउंट 700 आणि या ठिकाणी देखील बाय डिस्काउंट 1000. म्हणजे दोन्ही पण दिलेत. तर डेबिट असेल तर डेबिटला घेतला आणि क्रेडिट असेल तर क्रेडिटला बरोबर. अशा प्रकारे डिस्काउंटचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट्स 4150 इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4150. अशा प्रकारे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आल्या नव्हत्या त्याचं आपण पोस्टिंग त्या अकाउंटला त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण काय करणार, ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 48,700. आता आपण कुठे घेतो हे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 48,700 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला बरोबर क्लोजिंग स्टॉक 48,700. अशा प्रकारे पहिल्या ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आणखीन करावा लागणारा खर्च. वेजेसवरचा किती आहे 700. म्हणून मूळ वेजेस किती आहे बघा, मूळ वेजेस 800 रुपये. कुठे घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बरोबर. टू वेजेस 800 इनरला. ॲड आउटस्टँडिंग असल्यामुळं आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. 8 आणि 7 1500, 1500 आउटरला. आउटस्टँडिंग म्हणजे आणखीन द्यायचं राहिलेलं आहे बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला ते ॲड आपण ते केलेलं आहे. दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग वेजेसचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 बरोबर. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती आहे 200. आता मूळ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती आहे 250. हा देखील इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 आणि ॲड आउटस्टँडिंग आणखीन किती द्यायचा आहे 200. म्हणून तो 200 ॲड केला. आउटरला किती आले 450. आता ह्याचं आउटस्टँडिंग दुसरं पोस्टिंग कुठं करायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ह्या का ट्रॅव्हलिंग 200, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 900 बरोबर. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याच्या खाली हे दोन्ही पण आपण घेतलेलं आहे आणि दोन्हीच्या अमाऊंटची बेरीज करून आउटरला 900 रुपये घेतलेले आहेत. अशा प्रकारे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण दोन्हीचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण 3 नंबर ॲडजस्टमेंट पाहूया. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. म्हणजेच 10% डेप्रिशिएशन तुम्हाला लँड अँड बिल्डिंगवर काढायचं आहे. आता लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत पाहूया 42,500 आहे. आता लँड अँड बिल्डिंग काय आहे, ॲसेट. म्हणून लँड अँड बिल्डिंग आपण ॲसेट साईडला घेणार आहोत. लँड अँड बिल्डिंग 42,500. आता आपण ह्याचं कॅल्क्युलेशन वर्किंग नोटमध्ये पाहूया. तर वर्किंग नोटमध्ये लँड अँड बिल्डिंग डेप्रिशिएशन 10%. मूळ किंमत आहे 42,500 छेद 100 गुणिले 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, किती उरलं 4,250. 4,250 काय निघालं आपलं लँड अँड बिल्डिंगवरचं डेप्रिशिएशन निघालेलं आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला तुम्ही हे लेस डेप्रिशिएशन 10% 4,250 करणार आणि आउटरला किती येणार 38,250 येणार बरोबर. 38,250. याचं दुसरं पोस्टिंग ह्या डेप्रिशिएशनचं आपण कुठं करतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून या ठिकाणी टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती 4,250 इनरला. 2 ॲसेट असल्यामुळं दोन्ही ॲसेटचं मिळून आपण डेप्रिशिएशन घेणार असल्यामुळे त्यांना ते इनरला मांडलेलं आहे बरोबर. आता दुसरं त्या ठिकाणी ॲसेट कोणते आहे, फर्निचर. फर्निचरवर काय करायचं आहे 5% काढायचं आहे. आता फर्निचरची मूळ किंमत पाहिजे 38,700. आता आपण कुठे घेणार फर्निचरला, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. फर्निचर 28,700. फर्निचरची मूळ किंमत किती आहे,
सॉरी फर्निचरची मूळ किंमत 38,700 आहे. म्हणून 38,700 आपल्याला 5% डेप्रिशिएशन काढायचं आहे. म्हणून फर्निचर डेप्रिशिएशन 5%, 38,700 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती उरले? 387. 387 गुणिले 5 बरोबर 1935. 1935 डेप्रिशिएशन हे फर्निचरचं येते बरोबर. आता ते काय करणार तुम्ही? फर्निचरमधनं लेस करणार. चला तर फर्निचरला आपण कुठे घेतो? तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 28,700 झाले. तर मूळ फर्निचरची किंमत किती आहे? 38,700 बरोबर. फर्निचरची मूळ किंमत 38,700 आहे, इनरला घ्यायची. लेस डेप्रिशिएशन 5% आता आपण काढलं 1935 आहे. आउटरला किती आले? 36,765. आउटरला किती आले? 36,765. आता हे डेप्रिशिएशन 5% 1935 आपण कुठे घेतो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मगाशीच आपण ते टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग्स घेतलं होतं, त्याच्याखाली फर्निचर 1935, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 6,185. म्हणजे दोन्ही ॲसेटवरचं डेप्रिशिएशन किती आलं? 6,185 आउटरला आलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी आपण पोस्टिंग याचं केलेलं आहे. 3 नंबर ॲडजस्टमेंटचं. 4 नंबर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. आता ॲडव्हान्समध्ये आपण इन्शुरन्सचं त्या ठिकाणी किती भरलेले आहेत? त्या ठिकाणी प्रीपेड ॲडव्हान्स त्या ठिकाणी किंवा पेड इन ॲडव्हान्स किती? 300. आता मूळ इन्शुरन्सची किंमत पाहिजे. चला मूळ इन्शुरन्सची किंमत त्या ठिकाणी पाहिजे. इन्शुरन्स 1,200. इन्शुरन्सला आपण कुठे घेतो? तर इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असल्यामुळं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. टू इन्शुरन्स 1,200 लेस प्रीपेड. प्रीपेड म्हणजेच काय? ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी भरलेलं किती आहे? 300. म्हणून लेस प्रीपेड 300. आउटरला किती आले? 1,200तनं 300 गेले 900 आले. आउटरला ₹900 आले. म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण हप्ता भरलेला असणार आहे ₹300, म्हणून ते आपण ते लेस केलेलं आहे, कारण की आपल्याला ते ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. हे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला झाला. आता ही प्रीपेड म्हटल्यानंतर काय असणार आपलं? हे ॲसेट असणार आहे 300. म्हणून दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला करायचं. प्रीपेड इन्शुरन्स 300 बरोबर. अशा प्रकारे आपण चौथी देखील ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. आता 5वी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. माल आगीत जळाला 3,000चा अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड दी क्लेम फुल्ली. म्हणजेच इन्शुरन्स कंपनीनं क्लेम द्यायचं रिजेक्ट केलेलं आहे किंवा दिलेला नाही. म्हणजेच आता आपल्याला 2 ठिकाणी पोस्टिंग करावं लागणार आहे. आता पहिलं पोस्टिंग आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर 3,000 बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग आहे माल आगीत जळाला 3,000चा. म्हणजेच पूर्ण लॉस तुमचा 3,000 झालेला आहे. म्हणून दुसरं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 3,000 बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग केलेलं आहे. कारण की इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला काही दिलेली नुकसान भरपाई काही दिलेली नाही. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ते पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे 5वी देखील ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. आता आपण टिकमार केलेलं मधलं काय राहिलं का आपण ते पाहूया. वेजेस झालेला आहे, इन्शुरन्स झालेला आहे, लँड अँड बिल्डिंग झालेलं आहे, फर्निचर झालेलं आहे आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस देखील झालेला आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्समधले देखील सर्व अकाउंटची माहिती पाहिली आणि ॲडजस्टमेंट देखील पाहिलेली आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. अकाउंटिंग क्लोज करत असताना पहिला ट्रेडिंग अकाउंट आपण सुरुवातीला क्लोज करणार आहोत. आता ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. निश्चितच ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज केली 98,300 आलेले आहे. ते आपण डेबिटला आहे तसे 98,300 मांडलेले आहे. आणि ह्या 98,300 मधून आपण 1,000, 1,500, 22,000
आणि 48,000 लेस केलेले आहेत. डिफरन्स किती आलेला आहे आपला 25,800 आलेला आहे. किती आला 25,800. या डिफरन्सला आपण काय म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला 25,800 बरोबर. हा ग्रॉस प्रॉफिट आपण 25,800 कुठे ट्रान्सफर करतो तर पुढच्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इकडचा ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट 25,800 बरोबर. ग्रॉस प्रॉफिट किती घेतला 25,800 ट्रान्सफर करून घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर. आता या ठिकाणी कोणती साईड मोठी आपण आहे ती पाहणार आहोत. इकडं 25, 26, 27 इकडची त्या इकडे लहान साईड आहे. म्हणजे डेबिट साईड लहान आहे आणि क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज केली 25,800, 1,800, 50 आणि 1,000 या सर्वांची बेरीज केली 28,750 आलेले आहे. ते क्रेडिट साईडला मांडली. ते आहे तशी डेबिट साईडला पॅरलल लाईनला त्या इकडे मांडून घेतली 28,750. या 28,750मधून डेबिटच्या अमाऊंट 4,150, 700, 900, 3,000, 450, 6,185 आणि 900 लेस केलेले आहेत. लेस करून डिफरन्स किती आला 12,365. किती आला 12,365 आलेला आहे. हा काय निघाला नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट किती भेटला आपल्याला 12,365. हा आपण ट्रान्सफर कुठं करणार ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये तो आपण ट्रान्सफर करणार आहोत. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे म्हणजेच वाटायचा आहे दोन्ही पार्टनर्समध्ये. आपल्याला रेशो दिलेला नाही. म्हणजेच रेशो कसा आहे इक्वली रेशो दिलेला नसल्यामुळे एकास एक आपण घेतलेला आहे. एकास एक 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणजेच रेशो इक्वली दिला आहे. दिला नसल्यामुळे आपण दोघांना पण 50-50% आपण वाटणार आहोत. म्हणून आता नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्युशन पाहूया. नेट प्रॉफिट बरोबर किती आहे 12,365. म्हणून 12,365/2 बरोबर. आता भागाकार करून किती आलं 6,182.5 6,182.5 आलेला आहे. म्हणून रेशो इक्वली आहे. म्हणून आपण काय केलं रिद्धीला 6,183 दिलेले आहेत. पॉईंटवरती 5 आल्यामुळे आपण इथं 83 करून घेतलं. म्हणून रिद्धीला आपण 6,183 दिले आणि सिद्धीला आपण काय केलं हे 6,182 दिले बरोबर. रिद्धीला 6,183 सिद्धीला 6,182 ह्या दोन्हीची बेरीज केली 12,365 आलेले आहे. म्हणजेच नेट प्रॉफिट एवढं आलेलं आहे. म्हणजेच आपलं डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे. आता हे आपण कुठे घेणार मांडून तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं इनरला रिद्धी 6,183 आणि सिद्धी 6,182 बरोबर. आउटरला किती आले 12,365 आपलं नेट प्रॉफिट आलेला आहे. आता ह्याला आपण कुठं ट्रान्सफर करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये आपण त्याला ट्रान्सफर करणार आहोत बरोबर. आता रिद्धी किती घेतलं होतं इनरला आपण 50,000 कॅपिटल ॲड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट झाल्यामुळे आपण काय करणार तो ॲड करणार. ॲड नेट प्रॉफिट 6,183 आउटरला 56,183 कॅपिटल आलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल कोणाचं आहे सिद्धीचं किती इनरला घेतलं होतं 30,000. ॲड नेट प्रॉफिट 6,182 आउटरला किती आले 36,182 कॅपिटल आलेलं आहे बरोबर. आता दोन्ही पण रिद्धी आणि सिद्धीचं पण आपण कॅपिटल आउटरला घेतलेलं आहे. आता आपण काय करणार बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. आता बॅलन्स शीट क्लोज करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे तर आपलं एक्झाम्पल बरोबर आलेलं आहे असा आपण समजू शकतो. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि ॲसेटची बेरीज सेम आली पाहिजे. म्हणून आपण आता लायबिलिटी साईड अगोदर पाहूया. 56,183 36,182 27,700 900 20,000 आणि 18,000 या सर्वांची बेरीज केली 1,58,865 आलेले आहे. तसेच आपण ॲसेट साईडची पण आपण बेरीज करूया. 38,250
36,765, 300, 2,850, 32,000 आणि 48,700 या सर्वांची बेरीज केली 1,58,865 आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण 10वे एक्झाम्पल रिद्धी आणि सिद्धीचं बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.